मॉर्निंग, हॅलो एव्हरीवन. तर आज सेकंड डे आहे माझा ब्लॉग्स बनवण्याचा. कालचा ब्लॉग मी अपलोड करेलच आज एडिटिंग वगैरे करून. वाटतं तितकं सोपं नाही, खूप अवघड आहे असं वाटायचं. लोक काही मस्त फक्त व्हिडिओ बनवतात, इकडे जा तिकडे जा दाखवतात आणि अर्निंग करतात, पण खूप अवघड आहे. तर आज सेकंड डे माझं, पाहू मी आज काय काय शूट करू शकते. काल तर मी हाफ डेपर्यंत शूट केल्यानंतर विसरून पण गेले. तर आता वाजलेत 10:30 आणि आता मी चालली आहे सलूनला. त्यानंतर मी 3 वाजता घरी येणार आहे आणि मला मग संध्याकाळी बेबी शॉवरचं मेकअप येतो तिकडे जाणार आहे. तर ते सगळं आता मी आज शूट करेल. थँक्यू. माझं बोलणं, मी ॲक्च्युली नगरची आहे, तर नगरी टोन येतो माझा बोलण्यामध्ये. मला खूप सारे म्हणतात तुझी लँग्वेज तर तुझा टोन वेगळा आहे. तुम्ही आता तो चेंज नाही करू शकत, तसं प्रिटेंड पण नाही करू शकत की मी खूप असं छान बोलण्याचा प्रयत्न करेल वगैरे. आय होप मी जे बोलते किंवा जो माझा ट्युनिंग आहे माझी, ती सर्वांना आवडत असेल, तुम्हाला आवडत असेल. आणि जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओज पहा. मी असंच बोलते. मी खूप ट्राय करेल छान बोलण्याचा किंवा एक प्रॉपर असं बोलण्याचा, पण मला असं वाटतं जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे, तेच कधीतरी आपोआप बाहेर येतं. आपण किती पण ट्राय करा खोटं वागण्यात, म्हणजे वेगळं काहीतरी वागण्याचं, आपण जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी वागण्याचं किती ट्राय केलं तरी ते होत नाही. जे आपण ओरिजिनल आहेत ना तेच बाहेर येतं आणि त्याच्याशिवाय ते आपण एक्सप्रेस पण करू शकत नाही. आपल्या जे फिलिंग्स किंवा आपल्याला जे काही बोलायचं असतं ते आपण आपल्या रिअल टोनमध्ये जेणेकरून जास्त एक्सप्रेस करू शकतो, ते फेक टोनमध्ये नाही करू शकत असं मला वाटतं. सो चला बाय, जाते आता मी सलूनला. घरी आली मी आता, 2:15 वाजले. सलूनवरून आले, आता पटकन आवरते, बॅग पॅक करते, व्हॅनिटी भरते, स्वतःच आवरते आणि संध्याकाळची 5:30पर्यंत माझी क्लायंट रेडी असायला पाहिजे अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे. कारण फोटोशूट करायचं असतं लाईट जोपर्यंत आहे तोपर्यंत. तर चला आता मी आवरते आणि मग नंतर भेटूया. तर आता माझं आवरलं आहे आणि मी बेबी शॉवरच्या मेकअपसाठी चालले आहे. तर मी ब्रायडलचे सगळे प्रोडक्ट्स काढून ठेवणार, कारण खूपच जास्त ओझ आहे. खाली पडले धपाधप. आता मी याच्याबद्दल काढून ठेवते. क्लायंटच्या घरी जाऊन मेकअप करायचं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी कॅरी कराव्या लागतात, खूप जड होतं हे. कालचे प्रोडक्ट्स पण ॲड करते व्हॅनिटीमध्ये आणि जे मला नको येतात, जे मला लागणार नाही आहे ते मी काढूनच ठेवते. खूप जड होणार आहे, मला खूप जास्त लांब जायचं आहे. खूप सोपं वाटतं मेकअप करणं, पण खूप अवघड आहे. एकदा सामान पण घेऊन जावं जड, त्यानंतर त्याचं वातावरण हे. सो शॉर्ट आऊट केलं आहे मी, काही मशीन काढून ठेवले आणि काही प्रोडक्ट काढून ठेवले. आता एक ते ब्लॉगिंग स्टार्ट केल्यामुळे छोटीशी रिंग लाईट पण सोबत कॅरी करायला लागणार मला आणि एक ट्रायपॉड स्टँड ते पण वाढलं पुन्हा. आता ठीक आहे, मेहनत तर करावीच लागणार ना, सोबतचा वेळ असणार. सगळे मशीन सोबत ठेवावे लागतात, सगळे प्रोडक्ट सोबत ठेवावे लागतात. ऐनवेळी क्लायंटची रिक्वायरमेंट काय असते हे माहिती नसतं. सो त्यामुळे ठीक आहे, चलो आता इतकं तर न्यायलाच लागणार आहे. 3 kg मी प्रोडक्ट काढून ठेवले घरी, बाकी ठेवले सोबत. फायनली आता मी मेट्रो स्टेशनवर आहे आणि जिथे बॅग चेक होतात ते मला माहितीच होतं मला थांबवतील, कारण माझ्या बॅगमध्ये कैची, टेलकोम वगैरे धारदार अशा वस्तू आहेत. पण छान होत्या त्या ताई, नाही थांबवलं त्यांनी मला. मीच त्यांना म्हटले माझ्या बॅगमध्ये कात्री वगैरे आहे, कारण मेकअपची बॅग आहे. सो ठीक आहे म्हणले जा. तर त्यांनी मला थांबवलंच नाही. मीच म्हटले, यार मला अगोदरच वाटलं होतं काहीतरी प्रॉब्लेम येईल थोडा तरी. सो आता मेट्रो आलेलीच आहे, जाते. शेट यार, 1 मिनिट उशीर झाला मला. येईल परत 4 मिनिटांनी. आता मी आहे डिस्ट्रिक्ट कोर्टला, तिथे मी आता मेट्रो चेंज करते. लोकेशनवर जाण्यासाठी मला मध्ये एकदा मेट्रो चेंज करण्याची गरज होती. सो आता मी चेंजसाठी आली. डिस्ट्रिक्ट कोर्ट खूप मोठं स्टेशन आहे, ग्राउंड अंडरग्राऊंड, खालून वरती जा, वरतून खाली या. आता बऱ्याच वेळानंतर मी आली खाली. खूप वेळचं मी खाली चालेल. तर खूप अंडरग्राऊंडलाही आहे, पाहू शकता अशा प्रकारे येतात. आता मी फुगेवाडीला पोहोचली आहे.
आता कॅब करावी लागणार. आता त्याने जाते लिफ्टने. बॅग एवढी जड आहे ना, घेऊन स्टेअर्सवरून नाही जाऊ शकत प्रत्येक वेळेस. त्या सेटलवर पण भीती असते बॅग उतायची किंवा पडायची. आता ब्लॉग करायचं खूप अवघड आहे, सोपं नाही वाटतं तितकं. 24 तास मोबाईल हातात घ्या, कॅमेरा चालू करा, बोला. बघू, ट्राय करू. उबर केली आहे मी बुक, तोपर्यंत वेट करते. 7 मिनिट दाखवता आहे. ॲक्च्युली मला 4 वाजता लँड वगैरे पोहोचायचं होतं, पण इतकं लांब डिस्टन्स आहे ना, त्यामुळे मला वेळ लागला. काय प्रॉब्लेम नाही, फंक्शन संध्याकाळी येतं 6 वाजता. फास्ट करावं लागणार होतं गेल्यानंतर. ट्रॅव्हलिंगला खूप वेळ जातो. तरी मेट्रोने आले त्याच्यामुळे कमी वेळ लागला. गाडीवर आले असते मी तर 1.5 तास मला डिस्टन्स दाखवत होतं. त्यावर तुम्ही अंदाज जाऊ शकता किती अंतर असेल. मेट्रोने आल्यामुळे कमी 1.5 तासात वगैरे मी आले. दादा ऑटो यायला 7 मिनिट दाखवत आहे. त्यानंतर तिथंपर्यंत जायला एक 7-8 मिनिट तरी लागतील. म्हणजे आणखी 15-20 मिनिटं माझ्या अशीच जातील ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यानंतर मी क्लायंटच्या घरी जाणार, मग सुरुवात करणार. बघूया काय होतं. वर पाणी गेलं तर होतं. माझं 22 आहे. हॅलो गाईज. तर ही आहे माझी फ्रेंड, स्कूल फ्रेंड. आम्ही दोघी 10th पर्यंत सोबतच होतो. सुरेखा. आणि आज ही माझ्या बेबी शॉवरच्या मेकअपसाठी आली आहे. सो कधी वाटलं मला सिरियसली असं होईल काही म्हणून. कोण कुठल्या फील्डमध्ये जाईल. आणि असं खूप बेस्ट फ्रेंड पण नव्हतो ना, होतो म्हणजे क्लासमेट्स होतो. तर बघूया आता काय होतं. आणि दोघी पण आम्ही MPSCचा अभ्यास करतो. आता ती मेकअप आर्टिस्ट आहे, मी बिझनेस अनालिस्ट आहे. MPSC सोडून दोघींनी पण MPSC सोडली आहे. म्हणजे सो गाईज लेट्स सी. 13 वर्षानंतर भेटतात. हा 13 वर्ष लिटरली आम्ही 13 वर्ष मध्ये गेट टुगेदर नाही, काय नाही डायरेक्ट 13 वर्ष गेट टुगेदर नाही. आणि अशी चुकून उकून गावात ओळख पण नाही. आम्ही एकाच गावातला आहेत. बोलता क्लिन्झिंग करूया, तोपर्यंत सुरुवात करू. CTM It's your time, do it right. Come on, in the day or in the night. Don't be shy, you can try. They can never take your pride. Pull it up, you're enough. You can battle through the rough. It's a movement, so need it. Cultivate it and beat it. Let them say what they want, but never believe that you do you, they do them. आता क्लिन्झिंग करून घेतलंय मी तुझं फेसचं. तोपर्यंत चहा घेते. कुठलाही मेकअप स्टार्ट करण्याआधी क्लिन्झिंग खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर मेकअप करता करता खूप सगळ्या गप्पा, जुन्या आठवणी आम्ही अशा एन्जॉय केल्या. खूप 13 वर्षानंतर आम्ही भेटलेलो लिटरली. तर सर्वात अगोदर मी तिचं फेस क्लीन करून घेतल्यानंतर टोनर, त्यानंतर मॉइश्चरायझर छान करून घेतला आणि लास्टला हे अंडर आय पॅचेस लावून घेतले. त्यानंतर आय मेकअप केला आणि त्यानंतर फेस मेकअप वगैरे सगळं मी शूट नाही करू शकले, बिकॉज तसं वेळेमध्ये पण आवरायचं असतं आणि एकटीला सगळे हँडल होत नाही. मग मेकअप पण करायचा आणि कॅमेरा पण सेट करायचा. त्यामुळे जेवढं जमलं तेवढंच मी शूट केलं. कधीतरी मी फुल मेकअप एकदा शूट करेल, जेव्हा माझ्यासोबत कोणीतरी असेल माझ्या हेल्पला, त्यावेळेस मी नक्की करेल. तर अशा प्रकारे खूप छान मेकअप झाला. तिलाही खूप आवडला, तिच्या घरच्यांनाही खूप आवडला. तर इथेच एवढंच मी सगळं शूट केलं. तिचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. जर आवडला असतील व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.